नमस्कार. उगवलेल्या गिजवणे कडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या करिता प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले संसदरत्न आदरणीय धनंजय माडिक, आमचे नेते समरजी सिंग घाटगे साहेब, गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय स्वातीताई कोरी, प्रीतम कापशे, राजेंद्र तारळे, गिजवण्याचे खातेदार पाटील, माझे वडील अण्णासाहेब पाटील, उपस्थित गडिंग्लज कारखान्याचे संचालक विश्वनाथ स्वाभिसी आणि या सभेसाठी उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधू भगिनींनो, होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. गेल्या 8-15 दिवसापासून निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे. वातावरण जसं तापत चाललेलं आहे तसं या निवडणुकीमध्ये सर्व वारं मी आदरणीय मुन्ना साहेबांना सांगू इच्छितो. ज्या गावामध्ये आम्ही जातोय, कमळ चिन्ह बघितल्यानंतर एक लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण होत आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये भाजपशिवाय पर्याय नाही हे लोक आधी आवर्जून सांगत आहेत. दुसरं एकूण बोलण्याचा विषय म्हणजे गेली अनेक वर्ष समाजकारण, राजकारण हे संयुक्तपणाने आम्ही करत आहोत. कुठलाही उद्देश राजकारणाचा नसून समाजाचा जो वारसा आहे तो घेऊन राजकारण करत आहोत. कुणाला न दुखवता, कुणाचं विरोध न करता, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर सर्वसामान्यांच्या विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, गोरगरिबांचा विकास व्हावा या हेतूनं आम्ही वाटचाल करत आहोत. आमच्या घराण्याच्या परंपराबद्दल गावात किंवा या मतदारसंघात पूर्ण माहीत आहे. खातेदार पाटील घराणं म्हणजे काय आहे, काय नाही, त्यामुळं निस्वार्थपणे काम करत आलेलो आहोत. हे असे करत असताना सुद्धा गावात ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे, गेली वर्षभर असू देत किंवा याच्यापूर्वी पण, आताचे जे विद्यमान सदस्य आहेत, आम्ही सन्मानानं आमचे बंधू राजगोंडा पाटील, गावचा एक उमेदवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहे, ह्या उद्देश ठेवून ग्रामपंचायतची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये एकदासुद्धाही आम्हाला विश्वासात न घेता हा कारभार सुरू आहे. तिथं काय चाललं आहे, काय नाही, हे गेल्या 6 महिन्यापासून समस्त ग्रामस्थांना माहीत आहे. त्याचबरोबर गावातील दूध डेअरी गेली 35 वर्ष सुरू आहे आणि गेली 17-18 वर्ष एकदाही विशेष सर्वसाधारण सभा झालेली नाही. दूध उत्पादक संघर्ष समिती जी आहे त्यांच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर
पहिल्यांदा या 17 वर्षानंतर सर्वसाधारण सभा घेण्यात आली. दूध उत्पादक सभासदांच्यावर होणारा अन्याय, ग्रामस्थांच्यावर होणारा अन्याय, दडपशाही, हुकुमशाही, सत्तेचा जोरावर सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. मी आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवरांना सांगतो, इथून पुढच्या काळात आता आम्ही सर्व भाजपाशी झालेलो आहोत. स्वातीताईंच्यासह ज्या ज्या अडचणी आम्हाला येतील, मग ते दूध उत्पादक असू देत, सोसायटी असू देत, सर्वसामान्यांचे प्रश्न असू देत, तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे. कारण सर्वसामान्य शेतकरी काबाड कष्ट करून आपली रोजगारी करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये फक्त सत्तेचा गैरवापर करून, मग ते पोलीस स्टेशन असू देत, तहसीलदार ऑफिस असू देत, प्रांत ऑफिस असू देत, जिथं जिथं अडवणूक करता येईल ते आमच्या लोकांना जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत. ह्या आता ज्या प्रांगणामध्ये बसलो आहे आम्ही, ती ग्रामपंचायतची गायरानमधली जागा आहे. इथे कोणीही सांगू देत की बाबा इथं जनावरं तरतात का पेईंग ब्लॉकचं आहे, अशी खोटी तक्रार करून गेली 6 महिने आम्हाला कोर्टात घातलेलं आहे. सोसायटीची इमारत बेकायदेशीर आहे. 1944 साली जी संस्था उभा केलेली आहे आमच्या वडिलांनी आजोबांनी, त्या संस्थेचा टर्नओव्हर एकूण 28 कोटीचा टर्नओव्हर आहे वार्षिक, आणि 4.5 ते 5 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. गडिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या पहिल्या 10 मध्ये विठ्ठल सोसायटीचं नाव आहे. अशा सर्व हेतू पुरस्कार ठरवून एका बाजूला डेअरीचा विषय चालू आहे, एका बाजूला ग्रामपंचायतचा विषय चालू आहे. आम्ही सगळे मोकळे आहोत. हे चर्चा करून सोसायटीकडे विनाकारण आम्हाला त्या कोर्टामध्ये खेचलं गेलेलं आहे. हे ग्रामस्थांना गेली 6 महिने बघत आहेत. सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरकारभार केलेला नाही. अतिशय पारदर्शक कारभार चालू आहे. जी इमारत बांधलेली आहे ती पूर्वीची इमारत आहे. 1999 साली बाबा कुपेकरांनी या इमारतीचे उद्घाटन केलेलं आहे. त्याच्यापूर्वी जी इमारत होती ती जुनी होती, ते आमचे रावसाहेब पाटील आजोबा त्यांनी निर्माण केलेली आहे. इतकं चांगलं असताना सुद्धा त्रास कसा द्यायचा, किती द्यायचा, लोकांना वेठीस धरायचं, हे काम गेली 6 महिने चालू आहे गावामध्ये. डेअरीचा मोर्चा ग्रामपंचायतकडे आल्यानंतर तो मोर्चा आमच्या सोसायटीकडे ह्या लोकांनी जाणीवपूर्वक आणलेला आहे. मग आम्ही कसं चालवायच्या संस्था या. तरी मी विनंती करतो, ज्या पद्धतीने आता आज कौलग्याचे मंडळी म्हटले, कौलग्यात सुद्धा आता दडपशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे. आमचंच सरकार आहे, आम्हीच विकास करू शकतोय. मी इथल्या उपस्थितांना सांगू इच्छितो, दिल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. विकास भाजपच करू शकतो आणि आम्हीच करू शकतोय, हा ठाम विश्वास मी देऊ इच्छितो. तरी जो दूध उत्पादक सभासदांच्यावर अन्याय होत आहे, सोसायटीच्या सभासदांच्यावर अन्याय होत आहे, आमच्यावर वैयक्तिक अन्याय होत आहे, त्याला कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला खंबीरपणे साथ दिली पाहिजे, एवढं मी विनंती करतो. ज्या पद्धतीनं आम्ही बिनविरोध करून त्यांना पाठिंबा दिला, त्यावेळेला आमच्या राजवन पाटलांनी, आणि मी अगदी नम्रपणे सांगतो, मी केदारलिंगच्या चरणी शपथ घेऊन सांगतो, राजगोंड पाटलांनी आम्हाला सुद्धा अंधारात ठेवून सतीश पाटलांना मदत केली, 300-400 मताची मदत केली. त्यामुळे ते आज सदस्य झाले, उपाध्यक्ष झाले. आणि त्यावेळी त्यांचं ठरलं होतं की बाबा राजू ह्याचं भरपाई मी कुठेतरी त्याला करतो, पण तरी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पॅनल उभा करून सोसायटीवर 50-60 लाखाचा बोजा, निवडणुकीचा खर्च जाणीवपूर्वक लादला गेला. मी असं तरी म्हणेन, विश्वासघाताचं राजकारण किंवा ज्याच्यावर विश्वास न ठेवणारा असं माणूस जर कोण असेल तर आमच्या गावातले नेते आहेत. त्यामुळं त्यांच्या भूलताप्याला बळी पडू नका. 2 दिवस निवडणुकीला आहेत, मतदानाला आहेत. त्यामुळं अगदी कोणत्याही आमिषाला न बळी पडता कमळ हे चिन्ह आहे. त्या उमेदवारासाठी कडगाव जिल्हा परिषदमध्ये आमच्या आदरणीय
मीनाक्षीताई विठ्ठल पाटील कडगाव आणि गिजोरे पंचायतीमध्ये माझे सौभाग्यवती अश्विनी बाबासाहेब पाटील ह्या 2 उमेदवार कमळ चिन्हावर आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं. विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी प्रामाणिकपणे अध्याय सुरू करण्यासाठी आपल्या मताचा बहुमोल मताचा वाटा आमच्या या दोन्ही उमेदवारांना द्यावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभा घेतल्या राजेसाहेब, तुमच्या साठी देखील काही सभा घेतल्या. मुन्ना साहेबांच्या 2 सभा मी घेतल्या होत्या, एक उद्धव ठाकरे साहेबांची आणि एक राज ठाकरे साहेबांची. लाखाच्या सभा होत्या त्या. आणि मी तर त्यावेळी पेटलेला असायचं. आणि त्यावेळी मला आठवतं साहेब, आपल्यालाही आठवत असेल, काही गाणी असायची टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईज. त्यातली एक ॲडव्हर्टाईजमधलं मी काहीतरी जोडायचो आणि मुन्ना साहेबांचं नाव त्यात ढकलायचो. त्यात वॉशिंग पावडर निर्मा नावाचे जाहिरात तुम्हाला माहीत असेल. त्यावेळी मी म्हणायचो, डॅशिंग रायडर मुन्ना, डॅशिंग रायडर मुन्ना, दूध सी राजनीति मुन्ना ही लाए, गली से दिल्ली से निधी गिजवणे कडगाव तक लाए, सबकी पसंद है मुन्ना. जरासे शब्दात बदल केला पण ही अशी मौज असायची. आता निवडणूक आता काही तासांवर आलेली आहे. खरं तर काय तुमच्या मनात आहे बघा काय, कारण हे आपल्या दोन्ही उमेदवार आहेत ना इथे. दोन्ही उमेदवार ह्या वैभव लक्ष्मी आहेत आणि वैभव लक्ष्मी कमळात बसते एवढं मात्र लक्षात ठेवा. इथल्या भागाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर कुणाचं आणि कुणाच्या पाठीशी राहायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण आता सगळेच असे मला हृदयाचे ठोके ऐकू लागलेत तुमच्या, आता काय होईल काय होईल काय होईल. आणि तुमच्या आनंदाची बातमी सांगतो मी. भागाभागात फिरताना मला आज 3 जण म्हणाले 1 नंबर भाजप आहे. तर ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. रेसमध्ये वगैरे नाही, 1 नंबरला आहे. सगळेच उतावळी झालेले आहेत. आता उतावीळ झालं मतदान करायला, आपल्या मीनाक्षी ताईंना निवडून आणायला, आपल्या अश्विनी ताईंना निवडून आणायला. लई दुरून आलो या, समजा फिरून आलो या, समध्या गावात प्रत्यक्ष खात्री करून आलो या. अरे समध्याची नात कमळ जोरात फुलून आलं या. दाबू 2 नंबर बटन, 2 नंबर बटन, 2 नंबर बटन, 2 नंबरच आहे ना बटन, नाही तर काहीतरी करून बसायचं तुम्ही. तर बघा आता जो गेले का आठवडाभर गावागावातून जो आवाज फिरतोय ते स्पीकरवरून जो बोंबलतोय ना माणूस, तो मीच आहे बरं. हां, तर जे सांगायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. विकास 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 आता आपण ऐकतोय ना चारी बाजूने, पण काय नेमका विकास कसा होईल मला सांगा. विकास म्हणजे त्यासाठी पैसा लागतो. आणि मग पैसा कोणाकडे आहे, तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहेत. इथे आपले आम जनतेसाठी दारं उघडं ठेवणारे खासदार आपले आहेत. राज्यात सत्ता देवेंद्रजींची, वरती एकदम गेला तर मोदीजींची. विकास कोण करेल सांगा ना. आणि नेहमी मी म्हटलंय ना, गेली 5 वर्ष सतत हे आता मगाशी मी गाणं म्हटलं की डॅशिंग रायडर मुन्ना, वॉशिंग पावडर मुन्ना. तर लक्षात घ्या, मुन्ना साहेब आलेत म्हणजे ते धुवून काढायलाच येतात नाही का. आणि जसं साबण बनवायला तेलच लागतं आणि तेलाचा डाग काढायला देखील शेवटी साबणच लागतो. मुन्ना साहेब आलेत म्हणजे विजय नक्की आहे. माझ्या बाबतीत एक गमतीशीर आणि विलक्षण योगायोग असा आहे. आता मुंबई महापालिकेसाठी गेलो ते निशिकांत शिंदेंच्या सभा घेतल्या मी, 20 सभा घेतल्या. त्यानंतर किशोरीताई पेडणेकर महापौर म्हणाल्या भाऊ माझ्याकडे पण चला, त्यांच्यासाठी 6 सभा घेतल्या. लगेच अबोली खाडे म्हणाल्या 2 सभा तरी मला द्या, त्यांच्यासाठी 2 सभा गेल्या. 1, 2, 3 उमेदवार, तिन्ही निवडून आले. आता आलोय 4थ्या उमेदवाराकरता. पायगुण बहुतेक चांगला असावा. तर करा मतदान, छानपैकी करा. मला ऐकायचं आहे कारण माझे नेते इथे आलेले आहेत. मी जास्त बोलणार नाही कारण पुढे कडगावला जातो. पण आता मला वाटतं तुमच्या मनात सगळं पक्क झालेलं आहे. आपण म्हणतो ना वारंवार एकांतामध्ये की नेते स्वार्थी असतात वगैरे. एकदा आपण स्वार्थी होऊया ना, एकदा आपण स्वार्थी होऊया. आपल्या घराचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या भागाचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं कल्याण कशात आहे, फायदा कशात आहे हे बघूया. आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला प्रचंड मतांनी निवडून द्या. गिजवणे उद्या मला 9 तारखेला गाजवणे असं नाव तुमचं झालं पाहिजे. आणि हा सगळीकडे एक लाट मला विलक्षण दिसते आहे. आज खरं तर मला आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी चंदगडमध्ये बोलावलं होतं,
पण आमचे मित्र माधव पोटे पाटील साहेब असतील, तारळे साहेब आमचे असतील, यांनी मला अतिशय आग्रह केला की 2 मिनिटासाठी याल का. म्हटलं येईन हो, मी सामान्य कार्यकर्ता आहे, म्हटलं लोकांशी बोलेन, कारण खऱ्या अर्थानं मी देखील कार्यकर्ता आहे. माझ्या भागातील लोकांचं खऱ्या अर्थानं कल्याण व्हावं ही माझी प्रामाणिक तळमळ आहे आणि त्यासाठी मी इथे आलो आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. येत्या 9 तारखेला पुन्हा एकदा आम्ही सगळेच येऊ आणि सगळेच आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठ आमच्या मित्रांचे कारनामे सांगण्यासाठी मी फक्त आपणाला 4च मुद्दे सांगतो, कारण सर्वांचे आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाडिक साहेब, राजे साहेब संपूर्ण आलेले आहेत, त्यामुळे ते माझ्यापेक्षा चांगले आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना सवाल करू इच्छितो सतीश पाटलासने, कारण त्यांच्याबरोबर गेल्या पंचायत समितीसाठी मी त्यांच्याबरोबर उभा होतो आणि या स्टेजवर त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही गद्दारी करणार नाही. तर पहिल्या आभारपर भाषणातच गेल्या वेळच्या आमच्या विरोधी उमेदवाराबद्दल सहकार्य केलेले बाबासाहेब पाटलांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा मनुष्य कुणाच्या नरड्यावर पाय ठेवून आपल्या स्वार्थासाठी सगळ्यांच्या नरड्यावर पाय ठेवून वर चढणारा माणूस आहे, विश्वासघातकी माणूस आहे. त्याच्यामुळं तुम्ही गिजवणेकरांनी माझी कळकळीची आणि नम्रतेची एकच विनंती आहे की अशा नरड चेपवणाऱ्या माणसाबद्दल आपण हे करू नका. आता यांना जर घालवायचं असेल तर ही आत्ताचीच योग्य संधी आहे. तर त्यांना ह्या संपूर्ण राजकारणातून नामशेष करायचं असेल तर तुम्ही आमचे उमेदवार अश्विनीताई पाटील आणि मीनाक्षीताई पाटील हे कमळ चिन्हावर उभारलेले आहेत. तर त्यांना आपण त्यांच्या कमळासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावे अशी आशा व्यक्त करतो. तर त्यांना जाता जाता मला सवाल करायचा आहे. त्यांनी सांगितलं इंचनाळमध्ये की जर सुजितदादांनी माझ्याबद्दल जर पुरावं दिलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि चालू जिल्हा परिषद मतदार या इलेक्शनमधून मी माघार घेईन. त्यांनी आता एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये आणि गेल्या 6 महिन्याच्या पूर्वी मुन्नासाहेब तिने मुश्रीफ साहेबांच्या प्रचारात एक पुस्तक सादर केलेलं आहे. त्या दोन्ही पुस्तकामध्ये इंचनाळ गावातील चिवळवाट म्हणून एक रस्ता आहे. चिवळवाटाचा रस्ता आहे. त्या चिवळवाटाबद्दल जे काय मी बोललेलो होतो ते 100% सत्य आहे. त्याच्याबद्दलचं हे माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो. तर हे मला जे दिलेलं आहे ते 2020-2021ला, तर हे महाशय 2020 आणि 2021ला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माझ्या अंदाजे आणि माझ्या मते हेच उपाध्यक्ष होते. एक जर हे बोगस असणार, नाही तर मला ही जी कागदपत्र दिलेली आहेत ते कार्यकारी अभियंता हे बोगस असणार. ही दोघं बी बोगस आहेत. त्याच्यामुळे यांनी बोगसगिरी करूनच हे निधी उचललेला आहे. हे मी त्यांच्यावर जाहीर आरोप करतोय. नाहीतर त्यांनी तर दाखवून द्यावा. जर तिथे चिवळवाटाला डांबरीकरण खडीकरणचे 35 लाखाचा जो निधी टाकलेला आहे तो डांबरीकरण झालेला असला तर आज मी ज्योतिर्लिंगाच्या पांढरीत जाहीर करतो की जर त्यांनी तिथं डांबरीकरण दाखवला मला तर उद्यापासून राजकारणात सुजित देसाई इंचनाळचा संन्यास, कधीही कुठल्याही व्यासपीठावर किंवा कुठलीही इलेक्शन मी लढवणार नाही. तिने सिद्ध करून दाखवावं. नाही तर मी तर माझ्याकडे पुरावा आहेत की तिने बोगस दाखवून हे संपूर्ण सगळं हे उचललेलं आहेत पैसे. ही लबाडांची टोळी आहे. ही फक्त दाखवतात एक आणि करतात एक. आपल्या स्वार्थासाठी कोणीही ओळखत नाही की ह्यांच्यासारखं मुन्नासाहेब आम्ही घरात घेण्याच्या ही लायकीची नाहीत. कारण ही घरात गेली तर बाहेरच्या माणसांना उपद्रव होतोय म्हणून बाहेरची माणसं कड्या घालतात. आम्ही बसलो घरात तर आमच्यावर नाही सांगतात सरकार आल्यात आणि बसल्यात काय तर त्यांचे प्रापंचिक गोष्टी असतात. त्यांच्या कड्या घालण्या इतपत आम्ही घाणेरडाने हे कधी वापरलं नाही. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हिने आम्ही इंचनाळमध्ये सांगितलं की गडिंग्लज कारखाना असा चालवला तसा चालवला हे चालवला. आजपर्यंतचा गडिंग्लज कारखान्याचा इतिहास आहे की काळभैरीची यात्रेपूर्वी कामगारांचा पगार होत होता. तर ह्या वर्षी काळभैरीची यात्रा झालं तर कारभारांचं का पगार झाला नाही त्याचं उत्तर द्यावं मला देणे. त्याचबरोबर गडिंग्लज कारखाना असा चालवला तसा चालवला. ज्या वेळेला आम्ही इलेक्शन लढवली त्यावेळेला मुन्नासाहेब गडिंग्लज कारखान्यावर शिंदे साहेबांनी 50 लाख रुपये शिल्लक ठेवून कारखान्याची इलेक्शन लागले होते. आज जर त्याचा विचार केला तर 195 कोटी
ह्या कारखान्यावर हिने बोजा करून ठेवला आहे. आणि आता ऐकण्यात असं येतंय की त्यांना वरून 220 कोटी मंजूर झाल्यात. म्हणजे यांचं काय हे कसल्या ह्याच्यात आहे हेच कळत नाही. हे 195 फेडतात काही आलेलं 220 कोटी बी खाऊन सगळ्या आमचा कारखाना दुसऱ्याला चालवाय देऊन. कारण त्यांचं एकच ध्येय आहे की गडिंग्लज कारखाना मोडला तरच त्यांचा कारखाना चालतो. त्यामुळे तुमचा आमच्या सर्वांच्या सभासदांचा कारखाना कसा मोडल हा कारखाना त्यांनी दिवाळखोरीत काढून दुसऱ्याला चालव देण्याच्या उद्देशानंच हे संपूर्ण त्यांचं षडयंत्र चालू आहे. तसंच मी एक त्यांना सवाल करतो आणि आपल्या सुज्ञ सभासद बांधवांना सांगू इच्छितो. जगात मी एवढं फिरलो की महाराष्ट्र देशात पण फिरलो. कारण आज अखेर मी कधी मुन्नासाहेब राजेसाहेब ऐकलं नाही की स्टीलचा दर जे आपण घर बांधतोय कारखाना उभा करतोय त्या स्टीलचा दर 65 रुपये किलोच्या वर झाला नाही. परंतु गडिंग्लज कारखान्याचं परचेस आणि टेंडर माझ्याकडे आहे की हिने 105 रुपये किलो प्रमाणे खरेदी केलेला आहे. 110 का 195 टन खरेदी केलेला आहे. एवढा मला त्याचं हे नाही कारण 105 रुपये प्रमाणे हिने स्टील खरेदी केलेलं आहे. म्हणजे दुप्पट दरानं स्टील केल्यात. म्हणजे हिने पैसे किती खाल्यात हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आल्या. अशा घाणेरड्या प्रवृत्तीला जर ह्याच्यातून घालवायचं असेल तर तुम्ही आमचं जे स्वच्छ चारित्र्याचे आणि भाजप या चिन्हावर सर्वांच्यात सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर कुठला पक्ष असेल आणि जर काम करत असेल आणि सगळ्यांना जर सोबत घेऊन जात असेल तर तो भाजप आहे. या भाजप या पक्षाच्या उमेदवारीवर अश्विनीताई मिनिक्षे पाटील वहिनी या उभारलेल्या आहेत. त्यांना प्रचंड मताने आपण येत्या 7 तारखेला मतदान करावं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो. आणि थांबतो. जय हिंद जय भारत. सन्माननीय व्यासपीठ इथं जमलेल्या माता भगिनीनो, आज शेवटच्या टप्प्यात इलेक्शन आहे. शेवटच्या टप्प्यात इलेक्शन असताना थोडीफार गडबड झाली कारण प्रचाराला लेट झाला. प्रचाराला लेट होत असताना सभा लेट झाल्या. नाहीतर एका दिवशी 2 सभा घेण्याची गरज आली नसती. तसं बघायला गेलं तर माडिक साहेबांनी आणि समरजी दादाने पुढाकार घेऊन ही उमेदवारी दिलेली आहे. जिल्हा परिषदला ओपन महिला आणि ओबीसी पंचायत समिती आणि ओबीसी ओपन महिला अशा 2 आणि दादा तिन्ही पण महिला आहेत. 50% तुम्ही आरक्षण केल्यामुळं शेवटी आम्ही उमेदवार मागे बसायची पाळी आली आणि महिलाचे राज्य आलंय. आता बाकीचे उमेदवार दिलेत ते 3-3 वेळा उमेदवार झाले. दादा त्यांनी एवढा भ्रष्टाचार केलाय तुम्हाला पण माहिती आहे. आपण इथं बोलू शकत नाही तुम्ही कारण आम्ही युतीत आहे. आम्हाला बोलायचा अधिकार आहे. आणि दादागिरी एवढी आहे की नाही काय सांगण्याजोगं नाही. कोरोनामध्ये 32 कोटीचा भ्रष्टाचार केला. ती फाईल अजून तिथं पेंडिंग आहे. 15 रुपयाचा मास्क 200 ते 300 रुपयाला केला. पीपी किट 400 रुपयाचं पीपी किट 3000ला केली. दादा गडिंग्लज अर्बन बँक लिंगायत समाजाची बँक जरी असली तर सर्व धर्मांच्या तिथे पैसे असतात. ज्या वेळेला हे डायरेक्टर होते त्यावेळेला पूर्ण बँक बुडाली. आणि एवढं आश्चर्य मला वाईट वाटतं. स्वातीताई मॅडमला माहिती आहे की सगळ्या रांग लागली ती का छोट्या छोट्या ठेवी काढून घेण्यासाठी सगळी लाईन लागली ती. त्यावेळेला मारामारी झाली त्या बँकेच्या समोर. ह्या माणसानं तिथं सुद्धा भ्रष्टाचार केला. गाठलं नाव दुसऱ्याचं. त्यानंतर कारखान्यात आता सगळे सांगितल्याप्रमाणे समरित दादा तुमच्या कारखान्याचा उतारा 13.25 असेल 50 असेल. महाडिक साहेबांचा तेवढा आहे. म्हणजे सांगतो असेल 1270 किंवा काय असेल. परंतु आपल्या कारखान्याचा उतारा आहे आज 11 आणि सरासरी उतारा आहे 11.57. 1.5 महिने झालं आज कारखान्याकडे त्याचं लक्ष नाही. फक्त इलेक्शनमध्ये अहो गोरगरिबांचा कारखाना असताना हा माणूस भ्रष्टाचारमध्ये विलिप्त आहे. मला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की मुश्रीफ साहेबांनी असल्या उमेदवाराला का दिलं उमेदवार हेच आश्चर्य वाटतंय. कारण ज्यानं भ्रष्टाचारमध्ये सतत काम केलेलं आहे त्या माणसाला उमेदवारी आम्ही मागत होतो ना. युती करत होतो. पंचायत समिती 2 देत होतो. आम्हाला द्या
उमेदवारी तुमची घ्या. दादा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा चांगले उमेदवार असताना ह्या उमेदवार का दिले हेच मला आश्चर्य वाटतंय. मला एक परवा दिवशी त्यांनी टीका केली. काय केली की हा माणूस कुठं दिसत नाही, कुठं माहिती नाही, काय नाही. मी काय पाकिस्तानमधनं आलेलो आहे काय? मी कडगाव कौलगेमधनंच आहे माणूस, काय पाकिस्तानमधनं आलो आहे? दादा ह्यांना माहिती नाही मी त्या गावात गिजवणे गावात गेली 4 वर्ष 9 आरत्या करतोय. गणपतीचे असेल, दुर्गा मातेचं असतात. ह्या माणसाला आपल्या गावात कोण माणूस येतो हे जर माहिती नसलं तर हे माणूस काय कामाचा सांगा. ह्या गावामध्ये अस्थिरता संपूर्ण निर्माण त्यांनी केलेला आहे. कारण आपल्यात भांडण्याला लावण्यात ह्याच्यात पटाईत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की दादा तुम्ही उमेदवार दिला, थोडीफार गर्दी कमी जरी असली, जिकडं तिकडं सभा आहेत, 9 तारखेला 100% गुलाल दादा आमचा आहे. मी गॅरंटी देतो. कारण आम्ही शुद्ध आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. पंचायत समिती गाजवलेली आहे दादा. मी पंचायत समितीत काम करताना प्रकाश पाटील असेल, मी असेल, 5 पैसे सुद्धा कुणाचे खाले नाहीत. अधिकाऱ्याचा चहा पिला नाही. का तर जनतेचं ते पैसे असतात, जनतेचं ते पैसे असताना ते कुठंही हात लावायचा नाही. एवढं शुद्ध आम्ही काम केलेलं आहे. आमचे 2 उमेदवार 100% 101% निवडून येणार ही गॅरंटी देतो. मी थोडं भाषण गडबडीत आहे, संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढं आणखीन 2 सभा असल्यामुळं दोघांची परवानगी घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे. 7 तारखेला म्हणजे अजून बरोबर 3 दिवसानं कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार कमळ चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्यांना मतदान करा, त्यांना आशीर्वाद द्या, तुमची सेवा करण्याची संधी द्या, ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर उभे आहोत. आजच्या या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित छत्रपती शाहू कारखान्याचे चेअरमन आदरणीय समजितराजे गाडगे, उपस्थित असणाऱ्या आमच्या या विभागाच्या भारतीय जनता पार्टीच्या नवीन नेत्या स्वातीताई कोरी, गावचे खातेदार पाटील, आमचे विठ्ठल पाटील, बाळपोटे पाटील, दोन्ही उमेदवार मीनाक्षीताई पाटील, अश्विनीताई पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य, हे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक, माता भगिनी, तिकडे कट्ट्यावर बसलेले सगळे, दोन्हीकडची सभा ऐकतात ते आमच्या या गावचे सगळे प्रमुख पत्रकार, छायाचित्रकार बंधू, म्हणजे दोन्हीकडची सभा ऐकायला येते. ते निर्णायक आहे, मतदान आहे. बंधूंनो, आता 2-3 लोकांनी मार्गदर्शन केलं आणि भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांनी उद्गार व्यक्त केले की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप पक्ष आहे. हेच खरं या निवडणुकीतलं गमक आहे. कारण तुम्ही बघा, एक काळ असा होता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेसाहेब, फक्त एकच जिल्हा परिषद सदस्य निवडून येत होता. 25 वर्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये KS चौगुले म्हणून पन्हाळ्याचे एकच सदस्य, दुसरा अख्ख्या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा सदस्यच असायचा नाही. आणि तशाच पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकच नगरसेवक 25 वर्ष RD पाटील. परंतु आता परिस्थिती बघा, कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गेल्या पंचवार्षिकला आपली जी संख्या झाली त्या माध्यमातून शौमिका महाडिक या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झाल्या. आणि कालच 15 दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली. कोल्हापूरकरांनी इतिहास घडवला आणि पहिल्यांदा भूतो न भविष्यती असं यश महायुतीला दिलं. आणि उद्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या महापौर रुपाराणी निकम त्या ठिकाणी बसणार आहे. हे सगळं कशामुळे झालं? हे फक्त कोल्हापूर पुरतच नाही आहे, देशभर हेच आहे. आज देशामध्ये 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत. राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं जे सरकार आहे, याची जी 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीचा. एकट्या भाजपच्या 135 जागा आमदार निवडून आलेत, एकट्या भाजपच्या. आणि मग सगळे पक्ष घेतले तर 225
च्या वर इतिहास घडलेला आहे. कधी एवढं यश कुठल्याही एका पक्षाला मिळालं नव्हतं तेवढं राज्य सरकारमध्ये सुद्धा भाजपची संख्या झालेली आहे. आणि या जिल्ह्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे. महायुतीचेच 10च्या 10 आमदार निवडून आलेले आहेत, काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. मी आपल्याला सांगत होतो हे सगळं कशामुळे व्हायला लागले. कारण या देशावर काँग्रेसनं 68 वर्ष राज्य केलं. 68 वर्षात त्यांना जे जमलं नाही ते 10 वर्षात प्रधानमंत्री मोदीजींनी केलं, म्हणून हा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ही काय लोकसभेची निवडणूक नाही आहे, ही विधानसभेची निवडणूक नाही आहे, परंतु ही विधानसभा आणि लोकसभेपेक्षा कमी पण नाही आहे. अतिशय महत्वाची निवडणूक आहे, मिनी विधानसभाच आहे समजा. कारण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जेवढ्या म्हणून काही योजना आहेत, अनेक योजना आहेत, एवढ्या योजना आहेत की अजून मी खासदार आहे मला पण माहित नाही एवढ्या योजना आहेत. त्या फक्त कपडेच तुम्हाला विकत घ्यायला लागतील, बाकी सगळं सरकार देतंय. एवढ्या योजना आहेत, त्या योजना जर तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते काम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्यच करू शकतात. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. मी आपल्याला सांगत होतो केंद्राची निवडणूक नाही आहे, परंतु काही गोष्टींची आठवण मला आपल्याला करून द्यायची आहे की भाजपच का, ज्याचा उल्लेख मी केला. 10 वर्षामध्ये या देशामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. तुम्ही 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं भाषण ऐकलास. ते असे करत होते, चुटकी में गरीबी हटाऊंगा, सत्ता मला द्या मी अशी गरिबी हटवतो म्हणत होते. गरिबी अशी हटते का हो? गरिबी हटवण्यासाठी एक शाश्वत विकासाचा प्लॅन प्रधानमंत्री मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये राबवलेला आहे. विचार करून बघा, गेले 5 वर्ष झालं या देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं. मोफत रेशन 80 कोटी लोकांना 5 वर्ष झाली योजना चालू आहे आणि पुढचे 5 वर्ष ही योजना चालू राहणार आहे. म्हणजे 10 वर्ष या देशातल्या नागरिकांना मोफत रेशन दिलं जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल दिलं जातं. आपल्या देशामध्ये 3.5 कोटी लोकांना स्वतःचं हक्काचं घर आवास योजनेच्या माध्यमातून दिलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 53,000 घरं, 53,000 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये PM आवास योजनेतून झालेले आहेत. आणि अशा अनेक योजना आहेत. शौचालय दिलेले आहेत, 10 कोटी घरामध्ये शौचालय दिले. ह्याचा अर्थ काय? 10 कोटी घरामध्ये शौचालय नव्हते, काँग्रेसला कळालं नाही का? हे मोदीजींनी केलं. 12 कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर दिले उज्ज्वला योजनेतनं. म्हणजे काय? 12 कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर नव्हते, चुलीवर जेवण होत होतं. काँग्रेसला ते लक्षात आलं नाही का? मोदीजींनी आज गॅस सिलेंडर दिला. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जल जीवन मिशन योजना सुरू केली. हर घर नल हर घर जल. गावागावामध्ये पाणी दिलंच, परंतु वाड्या वस्त्यांपर्यंत, ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा लोकसंख्या जी असते, पण ग्रामीण भागामध्ये गावात जेवढे लोक राहतात तेवढेच लोक शेतात राहतात, मळ्यात राहतात, रानात राहतात. तिथपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे ही कल्पना प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली. कारण माझ्या देशामध्ये महिलेनं आता डोक्यावर घागर घेऊन, काकेत कळशी घेऊन 1 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी आणायला जाता कामा नये. या संकल्पनेतून मोदीजींनी जलजीवन मिशन योजना राबवली. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी आहे. 6,000 रुपये केंद्र सरकार, 6,000 रुपये राज्य सरकार, 12,000 रुपये शेतकऱ्यांना या सरकारनं आपल्या दिलं. काँग्रेसला कधी हे सुचलं का? काँग्रेसनं कधी 12 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना दिले नाहीत, परंतु आमच्या सरकारनं हे केलं. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्यावेळी ही योजना घोषित झाली, तुमच्या लक्षात आलं असेल काँग्रेसच्या लोकांनी अपप्रचार सुरू केला की ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे, निवडणूक झाली की ही योजना बंद होणार. आज विधानसभेच्या निवडणुका होऊन 1.5 वर्ष होत आलेले आहेत. योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि आता पुढच्या या 2, 4, 8 दिवसामध्ये 4 हप्ते एकत्र देणार म्हणून आजच पेपरला बातमी आलेले. बंद व्हायचं सोडा, भविष्यामध्ये ही योजना 1500 वरून 2100 रुपये, महिलांना 2100 रुपये महिन्याला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्याची घोषणा आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहे. आणि अशा अनेक योजना आहेत. आरोग्यासाठी योजना आज बघा तुम्ही, आज कुठेही आपल्याला थंडी ताप खोकला जरी आला, आपण डॉक्टरकडे गेलो तर 2-5 हजार रुपयाचा कार्यक्रम आपला झालाच म्हणून समजा. आणि जर एखादा मोठा आजार असेल, एखादं ऑपरेशन असेल, मग तर जमीन विका नाही तर दागिना विका, ही परिस्थिती आपल्यावर येत होती. परंतु आज केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना, ज्याच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं सुरक्षा कवच, आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले योजना
5 लाख रुपये, दोन्ही मिळून 10 लाख रुपयाचे सुरक्षा कवच आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सरकारनं दिलेलं आहे. म्हणजे या देशातल्या लोकांना गरिबी आणि दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पद्धतीने करायला पाहिजे होत्या, शाश्वत पद्धतीने करायला पाहिजे होत्या, त्या राबवल्यामुळं या देशातले 25 करोड लोक गरिबी रेषेच्या आणि दारिद्र्य रेषेच्या वरती आलेले आहेत. आता फक्त लोकांसाठीच काम चालू आहे का? देशभरामध्ये तुम्ही बघा, इन्फ्रास्ट्रक्चर काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम बनतायत, विमानतळ बनतायत, रेल्वे स्टेशन बनतायत. कालच्याच बजेटमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपल्या महाराष्ट्राला सुद्धा भरभरून निधी रेल्वेसाठी आणि विमानतळांसाठी कालच्या बजेटमध्ये घोषित केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा कमी मिळालेलं नाही. तुम्ही बघा, केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये आता सातारा कागलचा रस्ता 3,500 कोटीचं काम चालू आहे. आज तुमचा हा संकेश्वर बांधा 4 लेन कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झालेला आहे. कोल्हापूर रत्नागिरी कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे. कोल्हापूर शहराच्या अंतर्गत फ्लायओव्हर आता प्रस्तावित आहे. कोल्हापूर शहरामध्ये प्रत्येक वर्षी पुराचं पाणी येतं, तर ते पाणी तिथे तटू नये म्हणून फ्लायओव्हर ज्याला आपण म्हणतो किंवा बास्केट ब्रिज म्हणतो, 1040 करोड रुपयाचा बास्केट ब्रिज मंजूर झालेला आहे. कोल्हापूरच्या विमानतळाला 274 कोटी रुपये दिलेले आहे. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला 40 कोटी रुपये दिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच आणलेला आहे, हायकोर्टचं बेंच आणले. कोल्हापूरला हायकोर्टचं बेंच यावं म्हणून 40 वर्ष आपण लोक आंदोलन करत होतो, कारण आपल्याला मुंबईला जावं लागत होतं. मुंबईला जायचा खर्च, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास हा सगळा काँग्रेसला दिसला नाही, महायुतीच्या आमच्या सरकारला दिसला. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कोल्हापूरच्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या नागरिकांना शब्द दिला होता, आमची सत्ता आली तर आम्ही हायकोर्टचं बेंच आणून देऊ. सत्ता आल्या पहिलं काम या मुख्यमंत्री महोदयांनी केलं, कोल्हापूरला हायकोर्ट बेंच आणलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा, तुम्हाला लक्षात येणार नाही. तुम्ही म्हणणार हायकोर्ट बेंच आलं म्हणून काय झालं? आज या हायकोर्ट बेंच बरोबर आणखी 15 नवीन सरकारी कार्यालय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतील. त्यातलं एखादं गडिंग्लजला सुद्धा येईल. मोठ्या प्रमाणात पोलीसचं प्रशासनाचं असं कमिशनरेट ऑफिस येणार आहे, इन्कम टॅक्सचं ऑफिस येणार आहे, सेल टॅक्सचं ऑफिस, सर्व्हिस टॅक्सचं ऑफिस, BSNLचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, सगळी विभागीय ऑफिस ऑटोमॅटिक आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार. तुम्ही विचार करून बघा, शेकडो नवीन अधिकारी येतील, नवीन कार्यालय होतील, हजारो नवीन नोकऱ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण होतील. या एका हायकोर्ट बेंचच्या माध्यमातून एवढं सगळं होणार आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आज लाखो भाविक येत आहेत. काय अवस्था आहे आमच्या कोल्हापूर शहरामध्ये? रोज 2 लाख 3 लाख भाविक येतात, 1,00,000-2 लाख पर्यटक येतात. 2-5 लाख लोक ज्यावेळी कोल्हापुरात येतात, त्यांच्या व्यवस्था आहेत का आपल्याकडं? तेवढे मोठे रस्ते आपल्याकडे आहेत का? तेवढ्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत का? म्हणून कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला जाणार आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा 1400 करोड रुपये राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि त्याचा विकास होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने विकास करत असताना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, आज पर्यटनासाठी आपल्याकडे खूप मोठी संधी उपलब्ध आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीनं प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या निवडणुकीला खूप महत्व आहे, कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ग्रामीण भागाचा कायापालट करता येतो. एक विकासाची ब्लूप्रिंट घेऊन, एक चांगला प्लॅन बनवून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आमचा आता जाहीरनामा सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तो मुद्दा म्हणून वाचून बघा. जो शब्द भारतीय जनता पार्टी देतात तो शब्द पूर्ण करतात. ज्या ज्या गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. कारण राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे, जिल्ह्यात आमचं सरकार आहे. आपल्या जिल्हा नियोजनचे निधी आपल्या हातामध्ये आहेत, खासदार तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही. निधीच्या बाबतीत कसलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि मगाशी बाबासाहेब पाटलांनी सांगितलं की अनेक प्रकारे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास होते. बाबासाहेब, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही आता सत्ताधारी झालेला आहात. कुणी काय म्हणत असलं, कुणी त्रास देत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे आहोत. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त या निवडणुकीमध्ये मात्र आपण भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी उरलेले 3 दिवस आहेत. कुठल्याही भूलतापांना, कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता आपण आमच्या या तिन्ही उमेदवारांना कमळच्या चिन्हासमोरचं बटन, आता हे नवीन पद्धतीचं मतदान होणार आहे. पहिल्यांदाच मला वाटतं असं मतदान होणार आहे. मशीनवरती 2 वेळा आपल्याला बटन दाबायचं आहे. एक जिल्हा परिषदचं कमळ आणि एक पंचायत समितीचं कमळ. आत गेल्यानंतर गोंधळून जाऊ नका, कारण काल परवाची जी महापालिकेची निवडणूक झाली राजेसाहेब, 4 पद्धतीची निवडणूक झाली. 4 पद्धतीचा प्रभाग होता. 4 मतं टाकायची होती एक माणसं. आम्ही खूप ट्रेनिंग दिलं लोकांना, तरी सुद्धा 15,000 मतदान नोटाला पडलेलं आहे. 15,000 म्हणजे काय? 15,000 मतदान बाद झालं.
शहरामध्ये, कोल्हापूर सारख्या शहरामध्ये. कारण जोपर्यंत 4 मतं टाकली जात नाहीत तोपर्यंत ते मतच व्हॅलिड होत नव्हतं. तसं यात कुठं होऊ नये गोंधळ. तुम्ही मशीनमध्ये गेला, केंद्रामध्ये गेला की मशीनवर 2 ठिकाणी नाव गाव पत्ता वाचत बसू नका. मीनाक्षी पाटील कुठं दिसतंय, अश्विनी पाटील कुठं दिसतंय, आणि त्यात विठ्ठलरावचं नाव आहे का, राजूचं नाव आहे काय बघत बसू नका. जिथं कमळ दिसतंय तिथं 2 बटणं दाबायची. तुमचं मत झालं की तिथं बीप आवाज येईल, मग मतदान झालेलं आहे. त्यामुळे गोंधळून न जाता आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मला एक अंडरकरंट दिसायला लागलाय प्रीतम, एक अंडरकरंट दिसतो या सगळ्या भागामध्ये, जे बाहेर जाहीरपणाने काही बोलत नाहीत, परंतु लोकांनी ठरवलंय ज्या पद्धतीचा कारभार यापूर्वी इथं झालेला आहे त्याचा कार्यक्रम करायसाठी इथले लोक आतुर झालेले आहेत. आणि म्हणून ही निवडणूक तशी सोपी आहे, परंतु आपण गाफील न राहता, कुठल्याही अफवा आश्वासनांना बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता 7 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ चिन्हाला मतदान करून या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. गिजवणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या प्रचार सभेसाठी उपस्थित आमचे नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित आदरणीय समरजितदादा घाटगे साहेब, खातेदार पाटील काका, गिजवणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार मीनाक्षीताई पाटील, गिजवणे पंचायत समितीच्या उमेदवार अश्विनी पाटील, त्याचबरोबरीनं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजूदादा तारळे, आदरणीय स्वामी साहेब, तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, आमचे बाबासाहेब दादा पाटील, आमचे नेते रमेशदादा मगदूम, अनिलदादा खोत, कुरळे साहेब, पोटे साहेब, डॉक्टर कासार साहेब, इथं उपस्थित सर्वच मान्यवर. आजच्याच सभेवरून आपल्याला लक्षात यायला लागलंय की कशा पद्धतीनं लोकांना त्रास द्यायचा, कशा पद्धतीनं सभा हाणून पाडायचा प्रयत्न करायचा आणि सगळंच कसं आपल्या ताब्यात घ्यायचं आणि सगळ्यांनाच नंतर गोल करून सगळ्याच मला आपण कशा खायच्याच एक उत्तम नमुना, उत्तम उदाहरण आज या गिजवण्याच्या सभेत आपल्याला दिसायला लागलेलं आहे. हे नाटक फार काय चालणारं नाटक नाहीये. लक्षात यायला लागलंय की कुठेतरी आपण मागं पडायला लागलेलो आहे. लक्षात यायला लागलंय की पराभवाच्या दिशेनं जायला लागलोय, म्हणून हे सगळे खेळ खेळायला सुरुवात झालेली आहे. पण मतदार एवढा खोळा नाही आहे. गिजवणे जिल्हा परिषदेतला असू देत किंवा गिजवणे पंचायत समितीचा मतदार असू देत, एवढा खोळा नाही आहे. कोण कसा आहे, कोण उमेदवार कसा आहे, पूर्ण जोखलेला आहे, पूर्ण त्याने अभ्यास केलेला आहे. आणि कुणाला घरी बसवायचं, कुणाचा कार्यक्रम करायचा आणि कुणाला जिल्हा परिषदेच्या त्या सभागृहात पाठवायचं हे शून्य मतदारांना आज ठरवलेलं आहे. किती नाटक केलं, कितीही गोंधळ घातला तरी कमळच फुलणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मी स्वतः जनता दलात आयुष्यभर काम करत आले, पण 2 वर्षापूर्वी वडिलांच्या निधनानंतर, ॲडव्होकेट शिंदे साहेबांच्या निधनानंतर आम्ही पोरकं झालो आणि सगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा आम्हाला प्रयत्न सुरू झाला. आम्हाला राजकारणातनं संपवण्याचा विडाच उचललेला आहे. मग ते नगरपालिका असू देत आणि आमच्याकडे काय सत्ता आहेत, संस्था आहेत, सगळ्यातनं बेदखल करायचं असं ठरवलं. प्रत्येक आमच्या छोट्या मोठ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास द्यायचा विडाच जणू उचललेला होता. दादा सांगायचं, आमचे छोटे छोटे कार्यकर्ते, त्यांचा JCB, त्यांचा डंपर, आजही 7-7, 8-8 महिने डंपर प्रांत ऑफिसच्या दारात, पोलीस स्टेशनच्या दारात दादा पडून आहेत. का? कार्यकर्ते नमले नाहीत, कार्यकर्ते झुकले नाहीत, कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. मग तुम्ही आमचं ऐकत नाही तर तुम्हाला त्रास द्यायचा. ही त्रास देण्याची वृत्ती संपवण्यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय, हे मला इथं मुद्दाम सांगितलं पाहिजे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. का प्रवेश केला? आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आज जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत. आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांसारखं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आज समरजित दादा सोबत आहेत. गडिंग्लज तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर गडिंग्लजचा संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष सुद्धा आज भाजपाचा आहे. जर कामं करून घ्यायची झाली असतील, कितीही मोठ्यानं बोलला तरी भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, हे आता आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कितीही मोठ्या सभा होऊ देत, कितीही मोठ्या वल्गना केल्या जाऊ देत, पण शेवटी आज तिजोरी सुद्धा भाजपच्याच हातात आहे आणि तिजोरीची किल्ली सुद्धा भाजपच्याच हातात आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दादा, आज समोरून आलेला उमेदवार आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेब म्हणालेले होते की जनता दलाच्याकडे किती वर्ष सत्ता ठेवणार, भाकरी परतवली नाही तर करपती. आज गिजवणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत मुश्रीफ साहेबांचं म्हणणं तंतोतंत लागू पडायला लागलंय बघा. एकदा बायको, मग एकदा परत मी, आता परत मग महिला आरक्षण पडलं, आता परत बायको. कावर राष्ट्रवादी दुसरे कोण कार्यकर्तेच नाहीत. आता भाकरी परतवण्याची वेळ आलेली आहे, हे गिजवणेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पिळून झालेला आहे, लुटून झालेला आहे. त्यामुळे आता भाकरी परतवली नाही तर ती करपणार आहे, हे लक्षात ठेवून गिजवणेकरांनी नव्या नेतृत्वाला विकास कामं करण्याची आणि ते पण प्रामाणिकपणे विकास कामं करण्याची संधी दिली पाहिजे, हे आवर्जून सांगायला मी आलेली आहे. का प्रामाणिकपणा हा शब्द मी मुद्दामून सांगते. दादा, माझे वडील जेव्हा गडिंग्लज कारखान्याचे चेअरमन होते तेव्हा ब्रिस्क नावाची कंपनीशी करार झालेला होता. 10 वर्षाचा करार झालेला होता. पण शिंदे साहेब चेअरमन झाले, ब्रिस्क कंपनीनं 23 कोटी रुपयांचं येणं कारखान्यावर काढलं. शिंदे साहेबांनी ते मान्य केलं नाही. शिंदे साहेब म्हटले कारखाना तुमचं देणंच कसं लागू शकतोय, सगळा करार झालेला आहे. आणि मग शिंदे साहेब हायकोर्टात गेले. हायकोर्टानं त्या देण्यावर स्टे आणला. शिंदे साहेबांनी या कारखान्याच्या 23 कोटी, तुमच्याकडे 10 वर्षासाठी कारखाना दिलेला आहे तरी कारखाना 23 कोटी देणं लागतोय म्हणून जे देण्यासाठी कारखान्यावर दावा केलेला होता, शिंदे साहेबांनी स्टे आणला. काय केलं? 10 वर्षाचा करार होता दादा, 8 वर्षातच ब्रिस्क कंपनी कारखाना सोडून गेली. 2 वर्ष शिल्लक होती. शिंदे साहेब हे KDCC बँकेच्या आदरणीय मुश्रीफ साहेब चेअरमन होते, त्यांच्याकडे गेले. कारखाना आम्हाला चालवायचा आहे, सहकार्याच्या तत्वावर चालवायचा आहे, आम्हाला कर्ज द्या. त्यांनी सांगितलं गडिंग्लज कारखाना NPA खाली गेल्यामुळं गडिंग्लज साखर कारखान्याला कर्ज देता येणार नाही. शिंदे साहेबांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून, हितचिंतकाकडून जवळपास 4.5 कोटी रुपये दादा जमा केले आणि स्वतःच्या हिमतीवर सहकाऱ्यांच्या सोबत कारखाना सुरू केला. 70-75 हजार टनाचं गाळप झालेलं होतं. आता शिंदे साहेब हा कारखाना शेवटपर्यंत चालवणार, हा सीझन पार पडणार म्हटल्यावर काय केलं? हे समोर जे विद्वान आज उमेदवार आहेत त्याने आपल्या सर्व 15 संचालकांना राजीनामे द्यायला लावले. प्रशासक आणला आणि कारखाना बंद पाडण्याचं पाप त्यांनी केलं. शिंदे साहेब जेव्हा कारखान्यातनं चेअरमन म्हणून बाहेर पडले तेव्हा सगळ्या ऊसाचं बिल भागवून साहेब बाहेर पडलेले होते. कामगारांचे पगार त्यांनी दिलेले होते 2 आणि 60 लाख रुपये, ऑडिटरचा रिपोर्ट आहे, 60 लाख रुपये कारखान्यात ठेवून शिंदे साहेब तिथनं बाहेर पडलेले होते. ज्या कारखान्याला NPA खाली आहे म्हणून कर्ज देता येत नाही म्हणून सांगण्यात आलं, तेव्हा सत्ता आल्यानंतर मात्र त्याच कारखान्याला पहिल्यांदा जवळपास 50-55 कोटीचं कर्ज दिलं. ते कर्जाचं आता व्याजानं ते कर्ज किती आहे? 79-80 कोटीला गेलेलं होतं. आता पुन्हा सीझन चालवण्यासाठी 60 कोटीचं कर्ज घेतलंय. डिसेंबर अखेरपर्यंत आज ते 165-170 कोटीपर्यंत कर्ज दादा झालेलं आहे. 4.5 कोटीत माझ्या वडिलांनी 70,000 टनाचं क्रशिंग केलेलं होतं. 200 कोटीत अजून 1,70,000च्या वर यांना क्रशिंग करता आलेलं नाही. कुठे गेले हे सगळे पैसे? कोण कारभार करा लागले? गिजवणेकर सुज्ञ आहेत. या कारखान्याचा कारभार कोण करा लागलाय त्यांना माहित आहे. बसवलाय जो चेअरमन
त्याच्या हातात काहीच नाही आहे, करणारा वेगळाच आहे, खाणारा वेगळाच आहे. चिमण्या 2 बसवायच्या होत्या, एक चांगलीच होती, ती चांगली तशीच ठेवली, दुसरी बदलली, पण दोन्ही चिमण्यांचे पैसे काढले. किती गैरकारभार तुम्ही करणार आहे, किती त्या कारखान्याचं वाटोळं तुम्ही लावणार आहे, किती त्या कारखान्याची लूट तुम्ही करणार आहे, आणि कशासाठी? कामगारांचे पगार, आज कारखान्यात कामगार नाही. कुठं आहेत कामगार? जबरदस्तीनं त्यांना सगळ्यांना आज प्रचाराला बाहेर काढण्यात आलेला आहे. दररोज 2 म्हणजे जवळपास 25 लाखाची साखर दररोज जळायला लागलेली आहे. नुकसान, दररोजचं नुकसान या कारखान्यात चाललेलं आहे, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. आणि जो कारखाना विश्वासाने सभासदांनी त्यांच्या हातात दिलाय, त्या कारखान्याचं वाटोळं चालू असताना आता हे मतदारसंघाचा विकास करायला उठले. पटतंय काय हो आपल्याला या सगळ्या गोष्टी? आता काय तुम्ही उपाध्यक्ष असताना त्या जिल्हा परिषदेत दिवे लावले, ते सगळे सुज्ञ मतदार जाणू नये. त्यामुळं माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अतिशय निरपेक्षपणे, प्रामाणिकपणे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि भाजप चिन्ह जे आज केंद्रापासून राज्यापासून जिल्ह्यापर्यंत जिथं सगळीकडे भाजप आहे, असे भाजपच्या चिन्हावरचे, कमळावरचे उमेदवार आज या दोन्हीकडं, तिन्हीकडं, या गिजवणे जिल्हा परिषद असू देत आणि दोन्ही गण असू देत, कडगाव आणि गिजवणे, इथं कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर याचा विकास कोण करू शकत असेल तर भाजपच करू शकणार आहे. या गिजवणे जिल्हा परिषदेचा प्रामाणिकपणे विकास जर करायचा असेल तर आता आपल्याला मीनाक्षीताईंना आणि माझी मैत्रीण, माझी बालमैत्रीण, आम्ही दोघे एकत्र शिकत होतो, त्या अश्विनी पाटलांना निवडून आणण्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय नाही, हे आपण लक्षात ठेवूया. आणि कमळ या चिन्हावर मतदान करून ह्या सगळ्या ज्या भूलतपा, खोटं बोल आणि रेटून बोल असं जे कामकाज चालू आहे, त्या खोट्याला आता घरे बसवायचं आणि खऱ्याचं राज्य आणायसाठी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून यांना भरघोस मतांनी, मीनाक्षीताईंना आणि अश्विनीताईंना भरघोस मतांनी विजयी करावा अशी विनंती करते आणि माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारानिमित्ताने आज आपल्या या गिजवणेमध्ये सभेमध्ये उपस्थित ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या विभागाच्या नेत्या, गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष माननीय स्वातीताई कोरी मॅडम, उपस्थित माजी उपसभापती पंचायत समिती प्रकाश पाटील साहेब, उपस्थित खातेदार पाटील, विश्वनाथ स्वामी, राजेंद्र तारे, प्रीतम कापशे, विठ्ठल पाटील, बाबासाहेब पाटील गिजोनेकर, उपस्थित बाळपोटे पाटील, सुजित देसाई सरकार, अनिल खोत, रमेश मगदूम, अमोल कांबळे, अभिनंदन पाटील, विनायक पाटील, अमित पाटील इंचनार, आमचे व्हाईस चेअरमन बँकेचे रवी घोरपडे, आपल्या दोन्ही उमेदवार मीनाक्षी विठ्ठल पाटील वहिनी, जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी बाबासाहेब पाटील वहिनी, मान्यवर व्यासपीठ, मोठ्या संख्येमध्ये उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी, जे शेतकरी युवक आणि आमचे सर्व पत्रकार मित्र, मला आज फार बरं वाटतंय की 1.25 वर्षाच्या काळानंतर परत भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर मी इथं येऊन भाषण करतोय, हे माझ्यासाठी फार चांगली गोष्ट वाटते. आणि आमचे सर्व जुने सहयोगी हे आता आहेत, पण येता येता आम्ही स्वातीताईनं पण इथं घेऊन आलो बघा. त्याच्यामुळं आज मला खरंच बरं वाटतंय. मला वाटतं सगळ्यांनी भाषणामध्ये आपले सगळे मुद्दे मांडलेले आहेत. मला आपल्यासमोर एकच गोष्ट सांगायची की भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या मार्फत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बदल हा या पक्षामध्ये होत राहतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज देशाचं नेतृत्व करत आहेत, पण त्यांनी आता पुढच्या 10-15 वर्षामध्ये नवीन नेतृत्व कोण पुढे येईल याचंही नियोजन केलंय. आपले राष्ट्रीय अध्यक्ष असं कधी ऐकलंय का की त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये बदलच होत नाही का? 100% बदल होतो. मी स्वतः जिल्हाध्यक्ष होतो आणि जेव्हा पक्षाने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सगळे नवीन जिल्हाध्यक्ष केले पाहिजे, याचीही प्रथा आपल्या पक्षामध्ये, हे सगळ्या बदलाची गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन चेहरे आणायची प्रथा हे फक्त या देशामध्ये एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे, हे मला आवर्जून तुमच्यासमोर मांडायचं आहे. आणि त्याच्यामुळं नवीन चेहरे आज आपल्यासमोर आम्ही आणत आहोत. आपल्या दोन्ही उमेदवार
मीनाक्षी वहिनी असतील, अश्विनी वहिनी असतील, त्यांच्या दोन्ही पतींनी आपलं भाषण केलं. मी विरोधी उमेदवारामध्ये काय काय भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत ते सगळ्यांनी मांडलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की हे दोन्ही उमेदवार जे आपल्या समोर आहेत ना, कधीही तुम्हाला अडचण आली तर तुमच्या तळागाळामध्ये उपलब्ध राहणारे सर्वसामान्य कुटुंबामधले उमेदवार आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मगाशी बोलता बोलता कोण बोललं, विठ्ठल पाटील बोलले की माझी आणि मुश्रीफ साहेबांची युती असल्यामुळे मी इतपं किती बोलीन. हे बघा, माझी त्यांची युती कागल तालुक्यामध्ये, गडिंग्लजमध्ये मी आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारासाठी जी काय ताकद लावायला लागणार ती 100% समर्जित घाटगे ती ताकद लावणार. आपल्याला पोलीस स्टेशनची अडचणी असतील, तहसीलदार कार्यालयाची अडचणी असतील, या सगळ्या अडचणीमध्ये मी 100% इथं उपलब्ध आहे. कारण शेवटी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षाच्या लोक जसं ते आपल्या कार्यकर्त्याची पाठराखण करणार, मी 100% पाठराखण करणार. मगाशी ताई बोलून गेल्या की, आणि खासदार साहेब बोलून गेले की लाडकी बहीण योजना, ही योजनेचं महत्त्व किती हे मलाच माहिती आहे. कारण त्याचा माझा पराजय करण्यामध्ये सगळ्यात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजनाच होती, हे मलाही आवर्जून इथं बोलायचं. थोडक्यात माझं जे 11,000 पराजय झाला त्याच्यामध्ये बहिणींनीच मतदान माझ्या उलट केलं. पण एवढी मोठी योजना आज देशामध्ये, राज्यामध्ये आणू शकलं तर मोदीजी आणू शकले आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, सगळ्यांची भाषणं आपण ऐकली, तुम्हाला सगळ्यांना सगळे भ्रष्टाचारचे मुद्दे माहिती आहेत. आपण कट्ट्यावर बसून बोलतो. मगाशी बाळपोटे पाटील आणि मी बसलो होतो, सगळे आम्ही लोक बसलो होतो, खोत साहेब होते, सगळे होते. सगळ्यांनी आम्हाला सांगितलं, मी प्रत्येक गावात जातो तेव्हा हाच मुद्दा येतो. मी प्रत्येक गावात गेल्यानंतर आमचे कार्यकर्ते सांगत होते की उमेदवारांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हटलं, हे बघा, आपल्याला हा बदल का घडवायचा आहे, कारण पुढचे जे उमेदवारीचे मुद्दे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी राहतोय कोल्हापूरला, पण तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये याचा त्रास होतो का नाही. मग बदल घडवायचा असेल तर मला वाटतं की आमच्या उमेदवारांची साथ उमेदवारांपेक्षा आपल्याची गरज आहे आणि एकदा हा बदल 100% घडवला पाहिजे. खासदार साहेबांनी उल्लेख केला की कधी स्वप्नातही नव्हतं की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपला मेयर होऊ शकतो. हे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने स्वप्न बघितलं आणि पुढचं स्वप्न आता भारतीय जनता पार्टी के परत जिल्हा परिषदचं महिला अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचाच होऊ शकतो. आणि आपण निवडून दिलेले प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार आता आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उमेदवार महिलाच आहे. असं भारतीय जनता पार्टीमध्ये वंशवाद काही नाही आहे. यांच्यामधून कुठलीही महिला उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकते. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. आपल्या दोन्ही इकडच्या पंचायत समिती उमेदवार भविष्य काळामध्ये सभापती पण होऊ शकतात, उपसभापती पण होऊ शकतात. त्याच्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की मी ठामपणे आपल्या पाठीशी आहे. मी या तिन्ही उमेदवारांच्या नियोजनासाठी 3 वेळा गडिंग्लजला येऊन गेलोय. आम्ही आकडेवारी घेतली आहे. मी तुम्हाला आज सांगतो, सीट कट टू कट चालू आहे. कोणी सांगत असेल की त्रिकोणी लढत मध्ये ह्यांना फायदा होईल, असं काही होत नाहीये. सीट तिन्हीचे तिन्ही सीट जवळ आहेत. आता शेवटच्या 3 दिवसामध्ये गिजवणेकर आणि आपल्या सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे की शेवटचा निर्णय तुम्ही घेऊन या बदल घडवून कमळला आपण संधी दिली पाहिजे. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, तुमची साथ राहिली तर 9 तारखेला गुलाल कमळवरच पडणार आहे, याचा मला ठामपणे विश्वास आहे. आणि पुढेही सांगतो, मी दुर्दैवाने नगरपालिकेमध्ये काय भाग घेऊ शकलो नाही, पण मलाही वाटतं की आलो असतो तर थोडं काही फरक मलाही पडता आलं असतं. पण आता जिल्हा परिषदच्या या प्रचारामध्ये माझ्यातर्फे प्रीतमराव अभिनंदन, आपण काही सांगा, मी पूर्ण ताकद पुढच्या 3 दिवसामध्ये इथं लावणार आहे. मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आपण माझं काम बघितलंय, आपण माझी इथं तळमळ बघितली आहे. इथं उभारलेले सगळे उमेदवार वैयक्तिक समर्जित घाटगेंचेच उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आहे. तुम्ही जे मतदान करताय, देशाचे पंतप्रधानांना मतदान करताय,
राज्याचे मुख्यमंत्र्यांना मतदान करताय, जिल्ह्याचे नेते आमचे धनंजय महाडिक साहेब असतील, राज्याचे नेते चंद्रकांत दादा पाटील असतील, या सगळ्यांकडे बघून आपण मतदान करावं. आणि मला खात्री आहे की हे जे काय भ्रष्टाचारचे आरोप झालेत, आपण फक्त बोलून चालत नाही, आपण कमळला बटन दाबून हे बदल घडवा अशी कळकळीची विनंती करतो. आणि मला खात्री आहे की येत्या 9 तारखेला गुलाल हा कमळला बसून विजयी मेळावा घ्यायला परत आम्ही 9 तारखेला इथं राहणार याची खात्री व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.